हाय हॅलो नमस्कार मंडळी, शराज हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे। ठरवल्याप्रमाणे आज सकाळी सकाळी उठूनच आम्ही कोकण ट्रिपसाठी निघालो। बाहेर अंधार होता तेव्हाच आम्ही निघालो होतो। वाटेमध्ये चहा पिण्यासाठी थांबलो तेव्हा राजविका स्ट्रीट डॉगला बिस्किट चारत होती। पुढे प्रवास हा आमचा कंटिन्यू झाला। ठरवल्याप्रमाणे मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन बीचला आम्ही जाणार होतो। प्रवासाला स्टार्ट झाली। पुण्यापासून आम्ही ताम्हिणी घाटातून चाललो होतो। घाट परिसर हा खूपच सुंदर असा होता। बाहेरचे वातावरण पण खूप छान होते। ताम्हिणी घाटामध्ये एका ठिकाणी आम्ही फोटो काढण्यासाठी उतरलो आणि खूप सारे असे फोटोज क्लिक केले। सगळीकडे अशी हिरवीगार हिरवळ पसरलेली होती। इकडे शरा गाडीमध्येच उठून खेळायला सुरुवात तिने केलेली। गाडीमध्ये एका ठिकाणी ती कसली शांत बसते, तिचं चाललेलं इकडे उठून बघ। तिला गाडीमध्ये असं कोंडून ठेवल्यासारखं झालेलं, म्हणून ती सारखी अशी इकडे तिकडे उठून बाहेरचा व्ह्यू असा पाहत होती। बाहेर खूपच सुंदर असा व्ह्यू होता। खूप सुंदर सुंदर फुले रस्त्याच्या दोन्ही साईडला होती। पिवळ्या कलरची, लव्हेंडर कलरची ही अशी सुंदर फुले होती। ताम्हिणी घाटातून जाताना आम्हाला खूप छान वाटलं। हा सुंदर असा एक लेक पण दिसला। खूप छान वाटत होते। अंधार होता पहाटेचा तेव्हाच आम्ही निघालेलो। मग आता सूर्यही उगवला होता। यावेळी सूर्याचेही दर्शन झाले। पुढे स्वामी समर्थांचा फोटो अशा ठिकाणी लागलेला ज्या ठिकाणी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो। शरा तिकडेच पाहत होती। नमस्कार करून त्यांना आम्ही पुढे प्रवासाला सुरुवात केली। मग कोकणमध्ये आल्यानंतर आम्हाला ही एक खाडी पूल लागला। तिथे आम्ही थोडे थांबलो आणि थोडेसे असे फोटोज वगैरे कॅप्चर केले। राजविका पण पाहत होती, हाच समुद्र आहे का हेच विचारत होती। कोकणही खूप सुंदर होते। रोड वगैरे परिसर हे खूप छान होते। तुम्ही बघू शकता पुढचा हा रोडचा व्ह्यू किती सुंदर आहे। फायनली आम्ही कोकणामध्ये मुरुड जंजिरा हा किल्ला पाहण्यासाठी तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये येऊन पोहोचलो। हा किल्ला समुद्राच्या मधोमध आहे, तुम्हाला दिसतच असेल। आता इथून पुढे आम्ही बोटीने आतमध्ये जाणार होतो। राजविका ही फर्स्ट टाइमच बोटमध्ये बसणार होती, तसेच शर्विकासुद्धा। बोटीमध्ये बसल्यानंतर खूपच छान असे वाटत होते। बाहेरचा समुद्र किनारा आणि ह्या आजूबाजूच्या बोटी पाहताना असे छानच वाटत होते। राजविका कंटिन्यू असा समुद्र किनारा पाहत होती। तिला कंटिन्यू मनामध्ये प्रश्न पडलेले की हा पाण्याच्या मध्ये कसा काय किल्ला, आपण कसे जाणार, कसे उतरणार तिथे। आणि किल्ला पाहण्यासाठी ती खूपच एक्सायटेड होती। थंडीचे दिवस असूनही तिकडे खूपच असे ऊन होते, त्यामुळे खूपच जास्त गरमही होत होते। पण आमची एक्साइटमेंट काही कमी नाही झाली। यानंतर बोटीमध्ये आम्हाला तिथल्याच लोकल गाईडने आम्हाला जंजिरा किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती दिली। ती मी तुम्हाला दाखवते काय आहे ती। देखने के लिए आप भाई, ये किला तो कोई छोटा मोटा किला नहीं है। ये किला जो है 22 एकड़ 22 एकड़ में बनाया हुआ ये किला है। लोग 45 मिनट में 45 मिनट में इतने दूर से अंदर में किला देखने के लिए आते हैं। मुंबई में जो मेन 10-12 पॉइंट है जो आधे से पौने घंटे में कवर हो जाते हैं। लेकिन किले के अंदर पॉइंट बताने के लिए, मालूमात बताने के लिए किले के अंदर में कोई गाइड नहीं है। ये कोविड-19 के टाइम से किले के अंदर के गाइड को बंद किया है। जब किले के अंदर में गाइड चालू था तो हम लोग एक फैमिली एक कपल के पीछे में 1000 से 1200 रुपये का देता है। अब किले के अंदर उतरने के बाद अंदर साइड में एक दरगाह है, एक समाधि है। जैसा बम्बई में हाजी अली, हाजी मलंग होता है, ऐसा इस किले के अंदर में समाधि है भाई, जिसका नाम है रियासतन है अफसान जल जजीरा। आप लोग ये किले का नाम सुनते हैं भाई, आप लोग क्या बोलते हैं कि हमें मुरुड जंजिरा जाना है। भाई मुरुड तो यहाँ पे तालुका है, स्थिति है। ये किले का रियल नाम जंजिरा नहीं है, क्योंकि जंजिरे का कोई अर्थ तो मीनिंग नहीं होता है। इसका रियल जो नाम है ये जल जजीरा है। जल बोले तो मराठी में पानी को कहा जाता है, जजीरा बोले तो पानी के बीच में एक पत्थरों का भेद होता है, आइलैंड होता है, इसको जजीरा कहा है। ये किला बनाने वाले का नाम सिद्दी जोहर था। ये अफ्रीका से आए होते हैं। अपना जो लौंग इलायची होता है, गरम मसाला, स्पाइसेस, इसको बेचने के लिए सेल करने के लिए यहाँ पे आए। अब
अभी अपना हिंदुस्तान का माना गया 3rd नंबर का तोप कैनन जो ये जंजीरा किले में रखा हुआ है, जिसका नाम है सलाम बांगरी, जिसका वेट है, वजन है 22 टन 22,000 किलो। अभी आप लोग सोच रहे होंगे इतना बड़ा तोप, इतना बड़ा कैनन, इसको आज से 1000 साल पहले नहीं आ सकता। बनाने वाले ने इसको इस किले में ही बनाया हुआ है। कैसा बनाया हुआ है? आप लेडीज को जो अपने बंगड़ी पहनते रिंग पहनते हैं, कि रिंग टाइप पीसेस लाके इसको ज्वाइन किया हुआ है। ज्वाइन करने के लिए आज से 1000 साल पहले यहाँ पे कोई लाइट नहीं था, गैस वेल्डिंग नहीं था, इसको ज्वाइन कैसा किया हुआ है? अपना जो पेंसिल होता है, जिसके आगे लीड होता है ना, शीशा ग्रेफाइट, इसको पिघला के इसको ज्वाइन के अंदर डाला हुआ है। ये किले में 550 घर और 2,500 का आबादी था भाई। ये किले में 2 समाज के लोग रहने के महाराष्ट्र में ये किले में मंदिर मस्जिद ये दोनों भी बनाया हुआ था। अभी अपन जो किले में आ गए, भाई लोग कैसा आ गए? तो भाई बोट से आ गए। राजा लोग के टाइम में आने जाने के लिए बोट का इस्तेमाल नहीं होता। राजा ने आना जाना कैसा करते थे? पानी के 60 फीट नीचे से एक अंडरग्राउंड टनल, जिसको अपन मराठी में भोयारी मार्ग कहते हैं, भोयारी रास्ता, जिसका एंट्री किले के अंदर था। एग्जिट कहाँ पे था? सामने वाली गौ की तरफ में देख लो, व्हाइट मीनार के पीछे में पत्थरों में गेट बनाया हुआ है, कमान बनाया हुआ है। जो अंडरग्राउंड टनल का रास्ता किले के अंदर से सामने वाली गौ की तरफ में जाके ओपन होने का। इसके आगे जाने के बाद आप लोग को ये किले में एक मीठे पानी का तालाब नजर आएगा। भाई ये तो ऊपर वाले का देन है, कुदरत का देन है कि किले के चारों बाजू में समंदर का खारा पानी सॉल्ट वाटर, अंदर में मीठे पानी के 2 तालाब। जो फर्स्ट वाला तालाब है जिसका नाम रखा गया था शाही तालाब, जो तालाब 60 फीट गहरा तालाब है, जो तालाब का पानी पीने के लिए, व्यापार के लिए इस्तेमाल होने का। और जो 2nd नंबर तालाब है जो गेट के पास में बना के रखा हुआ है, जिसके बाजू में राजा ने मंदिर मस्जिद ये दोनों को बना के रखे थे, मंदिर में जाने वाले लोगों के लिए और मस्जिद में जाने वाले लोगों के लिए। 2nd नंबर तालाब का पानी यूज होने का इस्तेमाल होगा। अभी आप लोग ने ये किले के अपोजिट साइड में और एक किला देखे होंगे। भाई जिसने नहीं देखा होगा तो जंजीरा किले में जाने के बाद राइट साइड में देख लेना, आप लोग को और एक किला नजर आएगा भाई, जिसका नाम है पद्मनाभ दुर्ग कासा किला। छत्रपति शिवाजी महाराज के लड़के संभाजी राजा ने वो किला बनाए थे। वो किला क्यों बनाए थे? उनको वो किला बनाने के बाद ये जंजीरा किले को जीतना था, लेकिन ये जंजीरा किला जो है ये अजीमपुर किला है, हांगकांग को ये किले को आज तक कोई जीता नहीं है। और लास्ट में आप लोग जब गेट पे आ जाओगे तो भाई गेट के अंदर में 1 शेर और 6 हाथी, ये पिक्चर, ये लोगो, ये मोहर बनाया हुआ है। अभी अपना जो पैसा होता है जिसमें सिंबल क्या होता है? तो अशोक चक्र होता है, गांधी जी होता है, त्रिमूर्ति होता है, पार्लियामेंट होता है। ये किले में आज से 1000 साल पहले जब पैसा चलने का, ये तांबे पित्तल में कॉइन होने का, जिसमें सिंबल, जिसमें मोहर क्या होने का, जो गेट के अंदर में बना के रखा हुआ है 1 शेर और 6 हाथी। भाई अभी अपना जो पैसा है ये यूज टू होता है तो खाने पीने के लिए, किले में खाना पीना। वो टाइम में ये तो बाटर सिस्टम था, मतलब एक चीज दो और दूसरा चीज सिंबल वाला सिक्का यूज होने का। बाई चांस गेट से किसी आदमी को गाँव की तरफ में जाना हो तो एक आदमी को एक सिंबल वाला सिक्का गेट पास के तौर पे दिया जाने का, रिटर्न में आते समय वापिस दिया जाने का। बाई चांस सिंबल वाला सिक्का किसी के पास नहीं है, किसी ने घुमा के आ गया, किसी ने किसी को दे के आ गया, तो उसको किले के अंदर में एंट्री नहीं था। किले के गेट के अंदर ऊपर साइड में वो विंडो बनाया गया, जहाँ पे 2 आदमी 2 सैनिक तीर कमान भाला लेके खड़े रहने थे। बाई चांस सिंबल वाला सिक्का किसी के पास नहीं है तो उसको अपना दुश्मन या जासूस समझ के ऊपर से ही तीर कमान भाला मार के मार देने के। अभी अपने को डरने की जरूरत नहीं, क्योंकि अपन तो टिकट निकाल के आ गए, अपने को अंदर कोई मारने वाला नहीं है। ये था अपना किले का मालूमात, किले का इन्फॉर्मेशन। 22 एकर परिसरात हा पसरलेला किल्ला आहे आणि किल्ला हा जवळून पाहताना खूपच छान वाटत होते. या बोटी वगैरे खूप छान अशा वाटत होत्या. फायनली आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन पोहोचलो. आतमध्ये तिथला परिसर, आजूबाजूच्या गोष्टी आणि आतमध्ये असलेल्या 2 गोड पाण्याच्या तलाव, हे विहिरी आम्ही ह्या पाहिल्या. खूप छान वाटलं आतमध्येही. नक्की तुम्ही कोकण साईडला गेल्यानंतर हा किल्ला पाहू शकता. खूप छान असा हा किल्ला आहे. राजविका गोड्या पाण्याच्या विहिरीजवळ जाऊन तिथे हे असे मछलीसाठी खाऊ टाकत होती. जंजिरा किल्ल्याच्या आतमध्ये त्या गोड्या पाण्याच्या विहिरीजवळ जाऊन राजविका ह्या माशांना अशा प्रकारे खाऊ टाकत होती आणि ते सगळे मासे असे त्या खाऊपाशी एकत्र होत होते. बघून ती खूपच खुश होती. किल्ला पाहून झाल्यानंतर मग आम्ही रिटर्न जाण्यासाठी बोटीमधूनच निघालो. इकडे शराही खुश झाली होती, राजविका पण खुश होती. बोटीमधूनही प्रवास खूप छान झाला. दोघींनाही मजा वाटत होती. खूपच खुश होत्या दोघी मुली. फायनली हा किल्ला पाहून झाल्यानंतर मग आम्ही दुसरीकडे जाण्यासाठी निघालो. यावेळी बोटीतूनच प्रवास होता आणि आपली गाडीसुद्धा बोटीमध्ये टाकूनच दुसऱ्या साईडला घेऊन जायचं होतं. हे मी पहिल्यांदाच पाहत होते. एकूणच आत्तापर्यंत प्रवास हा खूपच सुंदर आणि छान झालेला आणि अशा प्रकारे गाड्या या बोटमध्ये टाकून
या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार होते. इथेही आम्ही बोटमध्ये चढून बसलो. राजविका खूपच खुश होती आणि समुद्र असा सुंदर छान प्रकारे पाहत होती. विचारत होती किती पाणी असेल याच्यामध्ये. तिला खूपच असे प्रश्न पडतात की हे पाणी कसं, हे असं का. बोट चालू झाल्यानंतर पाणी हे अशा प्रकारे दिसायला सुरुवात झाली. हे पाहून ती खूपच खुश झालेली आणि हे खूपच छान असं वाटत होते. आणि दुसऱ्या साईडला पोचल्यानंतर राहण्यासाठी आम्ही सोय केली. राहण्यासाठी आम्हाला खूपच सुंदर अशी जागा मिळालेली. खूप छान बाहेरचा व्ह्यू दिसत होता रूममधून. रूमही खूप छान स्वच्छ आणि सुंदर मिळाली. तुम्हाला मी दाखवते बघा. खूप छान अशी रूम आम्हाला मिळाली होती राहण्यासाठी. रूमच्या शेजारी जवळच असा समुद्रही होता आणि बाहेरचे वातावरणही खूप छान आणि प्रसन्न होते. त्यानंतर जेवण वगैरे करून थोडा आराम करून आम्ही संध्याकाळी बीचवरती गेलो सनसेट पाहण्यासाठी. तिकडे गेल्यावरतीही खूप मजा आली. खूप छान असा सगळाच परिसर दिसत होता. तुम्ही बघू शकता किती छान असं वाटत आहे, किती फ्रेश मनाला वाटत आहे. इकडे राजविका समुद्रामध्ये जाण्यासाठी खूप एक्सायटेड होती. ते पायाखाली आलेली रेती, वाळू, शंख, शिंपले हे असे दगड पाहत ती पुढे पुढे छान अशी चाललेली. तिला खूपच एक्साइटमेंट होती पाण्यामध्ये जाण्यासाठी. शहराचा फर्स्ट टाइम ती समुद्र पाणी हे बघण्यासाठी आलेली आणि तिला तिचे पप्पा असे पाण्यामध्ये खेळवत होते. पण ती खूपच अशी घाबरत होती. पाण्यामध्ये असं पायही खाली टेकत नव्हती. तिला हे खूपच आश्चर्यकारक वाटत होते. लहान मुलांना हे सगळं असंच छान वाटतं. फायनली सनसेटचा टाईम झालेला आणि सूर्य हा असा छान समुद्रामध्ये बुडताना आम्हाला दिसत होता. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे हे समुद्राचं वातावरण आहे आणि हा सूर्य असा समुद्राच्या आतमध्ये चाललेला दिसत आहे. इकडे राजविकाने शंख, शिंपले वगैरे गोळा करून ठेवलेले आणि तिचं रेतीमध्ये खेळणं हे चालूच होतं. खूप वेळ आम्ही बीचवरती थांबलो. मुलीने खूप सारी मजा केली. शेवटी चंद्रही उगवला होता आणि तोही दिसायला लागलेला. या वातावरणामध्ये चंद्रही खूप सुंदर प्रकारे असा दिसतच होता. खूप छान असं बीच साईडला वाटत होतं. छोटे छोटे खेकडे हे आम्हाला दिसले. शंख, शिंपले आहे, छोटे खेकडे आम्हाला दिसले. हे पकडण्यासाठी मुलांची अशी तारांबळा उडालेली होती. खेकडे शेवटी त्यांनी पकडलेच. रात्र झाली. मग आम्ही आमच्या हॉटेलवरती रूमवरती गेलो. अशा प्रकारे हा आज आमचा मुरुड जंजिरा पाहण्यात दिवस गेला आणि आम्ही सगळे थकून बागून रूमवरती शेवटी झोपून घेतलो. चला तर मग व्हिडिओला इथेच थांबवते. दुसऱ्या दिवसाची मजा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.